मंद्रुपेतील आप्पाशा टेळे वस्तीवर कारहुणवी सण मोठ्या उत्साहात संपन्न. दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रुपेतील आप्पाशा टेळे वस्तीवर कारहुणवी सण साजरा करण्यात आला. टेळे वस्तीवरील आप्पासाहेब टेळे अनेक बैलजोड्यांचे पूजन करण्यात आले. त्यानंतर पारंपरिक मंगलाष्टिका म्हणून टेळे वस्तीवरील बैलजोड्यांचे बँजोच्या माध्यमातून संपूर्ण मंद्रुप शहरातून मिरवणूक काढण्यात आली. कारहुणवी सणानिमित्त मंद्रुप पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक देविदास करंडे, जिल्हा परिषद सदस्य प्रतिनिधी प्रशांत कडते, मंद्रुप पंचायत समिती गणाचे सदस्य मुर्शिद मुगळे, अप्पासाहेब हनुमाने, गोकुळीचे सरपंच सर्जेराव वाघमोडे, सिद्धलिंग मेत्रे, महादेव टेळे, तेरामूलचे माजी सरपंच आनंद देशमुख, अप्पासाहेब टेळे, मसप्पा कोळे, वस्ताद विठ्ठल बंडगर, भारत वाघमारे, नरेश टेळे, माळप्पा टेळे, स्वामीराव शिंदे, सामू नवले यांच्यासह मंद्रुप टेळे वस्तीवरील शेतकरी वर्ग बहुसंख्येने उपस्थित होते. सर्वप्रथम धन्यवाद माने साहेबांचं, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य. सर्वप्रथम धन्यवाद याच्यासाठी की मी तर या ठिकाणी नवीनच आहे, पण हे जो कारहुणवी सणानिमित्त मला या ठिकाणी बोलावलं त्याबद्दल मंद्रुप पोलीस तर्फे धन्यवाद. आणि खरंच बरं वाटलं मला, कारण मी पण पश्चिम महाराष्ट्रातला आहे, पण हा कार्यक्रम माझ्यासाठी पण एक कौतुकास्पद आहे. त्यामुळे मी बसून हा सण कधी एन्जॉय केला नाही, मी उभा राहूनच सगळं बघत होतो. तरी पण इथून पुढे बी असे कुठलेही कार्यक्रम असले ना, पर्टिक्युलर पोलीस खात्यामार्फत सर्व सहकार्य भेटेल आणि माझं पण वैयक्तिक सहकार्य राहील. कारण आता तुम्ही नवीनच चार्ज घेतलेले आहेत मंद्रुप पोलीस, तर हद्दीतील लोकांना तुम्ही काय आव्हान करणार? नाही, जे पी आपले सांस्कृतिक कार्यक्रम असेल की एक धर्माचा असू द्या, दुसऱ्या धर्माचा असू द्या, आपल्या धर्माचा उत्सव साजरा करताना दुसऱ्या धर्माला काही त्रास नको व्हायला, सर्वांनी मिळून मिसळून एन्जॉय करावा असं मेसेज देऊ शकतो. ओके, धन्यवाद. हां, बोला. नमस्ते, मी बळशिंद शिवानंद मुगळे, पंचायत समिती सदस्य, मंद्रुप. आज महाराष्ट्राच्या बॉर्डरवरती कर्नाटका बेंदूर खूप मोठ्या प्रमाणात साजरा केला जातं. जसं पोळा म्हणतो आपण महाराष्ट्रामध्ये. शेतकऱ्यांसाठी हा सण अतिशय उत्साहाचा सण या भागामध्ये असते, कारण बैल असू द्या, गाय असू द्या, शेतकऱ्यांसाठी खऱ्या अर्थानं देवापेक्षा कमी नाही. असे या सणाच्या दिवशी आप्पाशमामा टेळे यांच्या शेतामध्ये दरवर्षी या सगळ्या बैलांची पूजा केली जाते. परंपरेप्रमाणे पूजा असते. त्याच्यानंतर सगळ्या लोकांना या ठिकाणी जेवण आप्पाशमामा टेळे यांच्याकडून दिलं जातं आणि अतिशय एक हौशी आहेत. या देवांची या सगळ्या बैलांची गावामध्ये मोठ्या प्रमाणात मिरवणूक करून हे सण उत्साहात साजरा करण्याची परंपरा मागच्या कित्येक वर्षापासून आप्पाशमामांच्या माध्यमातून होते आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं गावामध्ये सगळ्या बैलांची मिरवणूक आज ह्या कार्यक्रमाच्या नंतर संपन्न होते. तर यावर्षी खरं तर दुष्काळ होतं, परंतु या 2-3 दिवसामध्ये थोडं पावसाची थंडी सर दिल्यामुळं बऱ्याचशा दक्षिणच्या भागामध्ये पाऊस पडत असल्या कारणानं उत्साहाचं वातावरण आज शेतकऱ्यामध्ये दिसत आहे. आणि यामुळं म्हणजे समजा दुष्काळ असेल तर आपण सर्वसामान्य लोक दुष्काळाचा विचार करत बसतो, परंतु आप्पाशमामा टेळेसारखे शेतकरी, असंख्य शेतकरी, बैलावर प्रेम करणारे आणि गायीवर प्रेम करणारे ही सगळी लोक, गाय असू द्या, म्हैस असू द्या, बैल असू द्या, यांचं आज या ठिकाणी पूजा वगैरे करून आज गावामध्ये मोठ्या प्रमाणात मिरवणूक काढतात. तर आज दिवसभर हा सण अतिशय उत्साहामध्ये मंद्रुपमध्ये साजरा होतो.
मी श्री अप्पासाहेब बापू वडमाने, ओबीसी बहुजन आघाडी सोलापूर जिल्हाध्यक्ष. यावर्षी सुद्धा आम्ही सालाबादाप्रमाणे कार उडवणे हे सण मोठ्या उत्साहाने आणि भक्तिभावाने सादर करत आहोत. आणि हा सण म्हणजे महत्त्वाचा सण आहे आमच्या शेतकऱ्यांसाठी. शेतकरी बैलांचं वर्षभर राबतो आणि आज त्याची पूजा अर्चा करून आणि त्याला महत्त्वाचं स्थान देऊन आणि शेतकऱ्यांसाठी हा बैलराजा म्हणजे महत्त्वाचाच आहे. एवढंच मी या शेतकऱ्यांना संदेश देतो की आपले जसं मुलं बाळा आपण सांभाळ पालन पोषण करतो त्याचप्रमाणे त्यांचंही करावं. एवढंच मी या शेतकऱ्यांना संदेश देऊन या ठिकाणी जय हिंद जय भारत.